आधारला कोणत्या बँकेचं अकाउंट लिंक आहे हे माहीत करून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम आपण क्रोम या ब्राउझरला ओपन करून इथे वरच्या हेडलाईनला टाकायचं आहे आपण UIDAI ही वेबसाईट आपण ओपन करायची आहे। ही वेबसाईट ओपन केल्यानंतर इथे आपल्याला चेक आधार स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करून पुढे इथे असा टॅब ओपन झाल्यानंतर कंटिन्यू इन वेब या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि पुढे स्क्रोल करून परत इथे आपण बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक करून थोडा वेळ वेट करून अशा प्रकारे हा पॉपअप ओपन होईल। इथे आपण आपला आधार नंबर इंटर करायचा आहे। मी इथे माझा आधार नंबर इंटर करत आहे। अशा प्रकारे आधार इंटर केल्यानंतर इथे हा जो कॅप्चा दिला आहे तोच कॅप्चा इथे सेम फिल करायचा आहे। त्यानंतर लॉग इन विथ OTP या ऑप्शनला क्लिक करून आपल्या आधारला जो कोणताही मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती OTP जाईल। तो OTP आपण इथे फिल करायचा आहे। तर अशा प्रकारे हा OTP इथे फिल करून इथे लॉग इन या बटनावर क्लिक करून थोडा वेळ वेट करून अशा प्रकारे पॉपअप ओपन होईल। त्यानंतर कंटिन्यू इन वेब असं या बटनावर क्लिक करायचं आणि अशा प्रकारे आपलं UIDAI या साईटवरील आपलं जे अकाउंट आहे प्रायव्हेट अकाउंट ते इथे ओपन होईल। अशा प्रकारे आपलं अकाउंट इथे दिसेल, आपला चेहरा फोटो दिसेल इथे। त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर परत बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करून आपण आपल्या आधारला कोणत्या बँकेचं अकाउंट लिंक आहे हे चेक करायचं आहे। अशा प्रकारे इथे माझ्या आधारला स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचं अकाउंट लिंक आहे आणि ते बँक सीडिंग ॲक्टिव्ह दाखवत आहे। इथे जर इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर आपल्या आधारला कुठल्याच बँकेचं अकाउंट लिंक नाही असं आपण समजलं पाहिजे। तर मी लास्टचं अपडेट डेट 4/7/2025 या तारखेला हे अपडेट झालेले अकाउंट आहे, म्हणजेच आधारला स्टेट बँक ऑफ इंडियाचे अकाउंट या तारखेला ॲक्टिव्ह झालेले आहे। अशा प्रकारे मित्रांनो, आपण जर